एवढे घाबरतात वारं आलं मग काय बोलेल, काय बोलत नाही. यांना अगरबत्ती चटका द्यायचा, यांचं वारं पळतं का, नाहीतर ते अग्नीत उभं करायचं, यज्ञकुंडातच उभं करायचं, बघ जळतोय का. ज्याच्या अंगात वारं येते त्याला अग्नीत उभं केलं तरी त्याला चटका नाही बसायला पाहिजे, तो जळायला पण नाही पाहिजे. त्याला पाण्यात डुबवलं तरी तो मरायला नाही पाहिजे, कारण तो देव आहे ना. का चुकीचं बोलतोय मी? त्याला वरून जर डोंगरावरनं धक्का दिला खाली मरायला पण नाही पाहिजे, मग तो आपोआप आकाशात असा तरंगायला पाहिजे. हे सगळं खोटं आहे. हे कसं आहे, अनेक कुठेतरी बाबा बघतात, चिडे गोटे अंगावर चढून घेतात, लोकांना फसवतात, लास्टला हे मेल्यावरती पिशाच्य योनीत जातात, भूत योनीत जातात. बघा, ज्याची साधना तीव्र आहे, ज्याची उपासना मोठी आहे, तो कुंडलिनीचा प्रभाव असतो. आपली मुलाधार कुंडलिनी आहे, लिंगापाशी तिचा वास असतो. मेरुदंड मागचा माकड हाड, त्याला मेरुदंड असं म्हणतात. आणि लिंग त्याच्या मधला जो भाग असतो, तिथं जी पहिली कुंडलिनी असती, त्या कुंडलिनीमध्ये सर्पाचा वेड आहे. तो झोपलेलाच आहे 12 महिने. आपल्यामध्ये अष्टम भाव आहे, सप्त कुंडली असतात, 7 कुंडली असतात. ती कुंडलिनी तुम्ही ज्यावेळेस साधना करता त्यावेळेस ती झटके देते, कारण की तुम्ही एकाग्रतेने साधना करता. त्यावेळेस माणसाचं शरीर असं हलायला लागतं थोडंफार, कुठेतरी अचानक झटका बसतो. हे नॉर्मल गोष्टी आहेत, हे साधनेचे प्रभाव आहेत, बाकी काय नसतं, वारीबिरी काय नसतं. ज्यावेळेस एखाद्या मंदिरात तुम्ही गेलात, समजा आरती जोरात चालू आहे, घंटानाद चालू आहे, ढोल चालू आहे, त्यावेळेस अंगावर शहारा येतो, ती भाव अवस्था निर्माण होते. तेव्हा माणूस असा स्तब्ध गंभीर होतो, अंगावर काटा येतो. तो संचार म्हटला गेलेला नाही, त्याला भाव अवस्था अशी म्हटली गेलेली आहे. लोकांना माहितीच नाही. खूप अडाणी समाजासारखे लोक वागायला लागलेले आहेत. काही शिकलेले लोक पण असे विचित्र वागतात. काही ठिकाणी मी असं पण